तर आज आपण पनीर भुर्जीची रेसिपी बनवणार आहोत, जी बनवायला खूप सोपी आणि इन्स्टंट असणार आहे। यासाठी मी जे घरी बनवलेलं पनीर आहे ते जास्त प्रेफर करते, कारण बाहेरचं पनीर अजिबातच ओरिजिनल नसतं। त्यामुळे पनीर हे घरीच तयार करा। ओके, तर सुरुवातीला पनीर छोट्या खिसणीच्या साहाय्याने व्यवस्थितपणे खिसून घ्यायचं। यासाठी 2 कांदे एकदम बारीक चिरलेले हवेत, शिवाय टोमॅटोही एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची। दुसरीकडे पॅनमध्ये तूप, बटर किंवा तुम्ही तेल वापरू शकता। त्याच्यामध्ये जो आपण कांदा चिरलेला आहे तो व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा कसलाच कच्चा ठेवायचा नाही। नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं व तेही व्यवस्थितपणे परतून घ्यायचं। कांदा व टोमॅटो व्यवस्थितपणे परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले ॲड करू शकता। मी इथे हळद, किचन किंग मसाला, धनेपूड, मटन मसाला व काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। याच्यामुळे भाजीला रंग सुरेख येतो। नंतर याच्यामध्ये 2 चमचे दही टाकून तेही व्यवस्थितपणे परतून घ्यायचं। ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायची व त्याच्यामध्ये नंतर थोडंसं पाणी ॲड करायचं व त्या पाण्यामध्ये मसाला 5 मिनिट व्यवस्थितपणे शिजून द्यायचा। पाणी आता आटू द्यायचं व तेल सुटल्यानंतर त्याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर टाकायची व नंतर आपण जे खिसलेलं पनीर आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं व मसाला व पनीर हा एकत्रित करायचा व ते 2 ते 3 मिनिट व्यवस्थितपणे परतून घ्यायचं। अशा प्रकारे आपली इझी आणि इन्स्टंट पनीर भुर्जीची रेसिपी तयार झालेली आहे। याच्यासोबत तुम्ही चपाती नाहीतर एका वेगळ्या प्रकारचा पराठा लाटून तो खाऊ शकता। तर यासाठी मी एक कणकेचा गोळा घेते, त्याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालून एक चपाती लाटून घ्यायची। ती चपाती बघा अशा प्रकारे शेवटपर्यंत फोल्ड करायची व त्याचा पुन्हा एकदा राऊंड करायचा आणि ते पुन्हा एकदा चपातीसारखी एकदम गोल लाटायची। हे बघा अशा प्रकारे। ओके, अशा प्रकारे हा पराठा तयार होतो। हा गॅसवरती दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे तेल, तूप, बटर लावून तुम्ही शेकून घ्या। पराठा खायला खूप छान लागतो। कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही ते खाऊ शकता। अशा प्रकारे आपला आजचा मेनू इन्स्टंटली तयार झालेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब